नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला आपण चौथा टॉपिक पाहत होतात, तो म्हणजेच काय, कोरिलेशन अनालिसिस, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल सहसंबंध विश्लेषण. तर त्या युनिट मधला आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय, कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल कार्ल पियर्सन यांचा सहसंबंध गुणक. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय की दोन चलातील किंवा दोन घटकातील जे काही सहसंबंध आहे त्याचं मापन करण्यासाठी सांख्यिकीय मापनाचा वापर केला जातो, त्यालाच काय सहसंबंध आपण म्हणतो असं पाहिलेलं आहे. हे लक्षात, कोरिलेशन म्हणजे काय की दोन किंवा अधिक मेजरमेंट मध्ये जो काही सहसंबंध आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे, धनात्मक आहे का ऋणात्मक आहे, हे पाहणं म्हणजेच काय सहसंबंध होय. बरोबर. आणि सहसंबंधामध्ये काय होतंय की एक चल कधी कधी दुसऱ्या चलावर अवलंबून असते. एका चलात वाढ झाली की दुसऱ्या चलावर त्याचा परिणाम होत असतो. एका चलात घट झाली की दुसऱ्या चलावर त्याचा परिणाम होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. मग हे कशामुळे होते, तर त्यांच्यात काहीतरी सहसंबंध कोरिलेशन असल्यामुळे होते. आणि हे सहसंबंध शोधणं म्हणजेच जो काही सहसंबंध आहे हे पाहणं म्हणजेच काय, कोरिलेशन अनालिसिस. हे लक्षात, म्हणजे दोन किंवा अधिक घटकामध्ये किंवा मग दोन किंवा अधिक चलामध्ये सहसंबंधाचे किंवा मग संबंधाचे मापन करण्यासाठी सांख्यिकीय साधनाचा वापर करणे म्हणजेच काय, सहसंबंध होय, या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते. तर आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे, कार्ल पियर्सन यांचा सहसंबंध गुणक. कार्ल पियर्सनची व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा, काय, दोन चलातील परिमाण स्वरूपाच्या संबंधाला सहसंबंध असे म्हणतात. आणि हे सहसंबंध कशा स्वरूपाचा आहे याचं मापन करण्याच्या सांख्यिकीय साधनाला काय म्हणतात, सहसंबंध गुणक असं म्हणतात. हे लक्षात, कार्ल पियर्सन काय म्हणतात की दोन चल आहेत, त्या दोन चलामध्ये जे काही परिणाम स्वरूपाच्या संबंधाला काय सहसंबंध म्हणतात. पण ते सहसंबंध शोधून काढण्यासाठी जे काही सांख्यिकीय साधन असतंय, जे सांख्यिकीय मापन करण्यासाठी पद्धत वापरली जाते, त्याला सहसंबंध गुणक असं म्हणतात. म्हणजे काय, हे कार्ल पियर्सननं काय केलेलं आहे की हे जे काही सहसंबंध आहे ते सहसंबंध धनात्मक आहे का ऋणात्मक आहे, एक आहे का -1 आहे, हे यांचे का शून्य आहे, हे काढण्यासाठी सहसंबंध गुणक यांनी विकसित केलेला आहे, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. जेव्हा दोन चलामध्ये सहसंबंध असतो तेव्हा त्याचा परिणाम निश्चित असेलच असं नाही. काही वेळेस ते परिणाम सहसंबंधाचं निश्चित असू शकते आणि काही वेळेस अनिश्चित असू शकते. अशा वेळेस दोन चलातील सहसंबंध शोधून एका सांख्यिकीय अंकाने किंवा मग एका अचल अंकानं, सांख्यिकीय अंकानं म्हणजे संख्यानं किंवा मग अचल अंकानं काय केलेलं जातंय की दर्शविलं जाते. हे लक्षात, आणि जे काही अचल अंकानं हे सहसंबंध दर्शवलं जाते त्या दर्शवण्याच्याच पद्धतीला काय सहसंबंध गुणक असं म्हणतात. हे या ठिकाणी हे कार्ल पियर्सन सांगतात. त्या अचल सहसंबंधाच्या अंकास काय म्हणतात की सहसंबंध गुणक असं म्हणतात. हे लक्षात, काय केले जाते, दोन चलामध्ये जे काही सहसंबंध आहे ते अचल अंकानं म्हणजे एका विशिष्ट संख्येनं दर्शवलं जाते. हे लक्षात, आणि ते दर्शवल्यानंतर त्या अंकास काय म्हणायचं, सहसंबंध गुणक असं म्हणायचं. हे लक्षात. तसंच पुढे सांगता येऊ शकते बरं का, काय सहसंबंध हा गुणक आपण पाहिले, काय सहसंबंध धनात्मक असू शकतो, ऋणात्मक असू शकतो. हे लक्षात, रेषीय असू शकतो, अरेषीय असू शकतो. हे लक्षात, हे आपण प्रकार बघितले. मग अशा वेळेस हे जे काही सहसंबंध आहे हे ऋणात्मक धनात्मक असू शकतो.
हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय की हे जे काही सहसंबंध आहे म्हणजे दोन चलामध्ये जे काही सहसंबंध आहे ते सहसंबंध कशाद्वारे काढलं जाणार आहे की सहसंबंध गुणकाद्वारे काढलं जाणार आहे. म्हणजे काय कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन द्वारे काढलं जाणार आहे. हे लक्षात म्हणजे विशिष्ट सूत्र ठेवून कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनचं त्याद्वारे एक किंमत काढली जाणार आहे आणि ती किंमत म्हणजे अचल किंमत असते आणि त्यालाच काय म्हणायचं सहसंबंध गुणकाची किंमत किंवा मग मूल्य. हे लक्षात. मग हे सहसंबंध गुणक दोन चलामध्ये काय सहसंबंध आहे हे शोधण्यासाठी काढला जातो. बरोबर. आता जे काही सहसंबंध गुणक आहे तो धनात्मक बी असू शकतो किंवा ऋणात्मक बी असू शकतो हे सांगितले. त्यासोबतच पुढे काय म्हटले की हा जो काही सहसंबंध गुणक आहे -1 ते +1 च्या दरम्यान असू शकतो. हे लक्षात. -1 ते +1 बर का. त्यासोबतच सहसंबंध जर हा ऋणात्मक असेल तर सहसंबंध गुणकाची किंमत ही -1 ते 0 पर्यंत असू शकते. कधी जर सहसंबंध गुणक म्हणजे सहसंबंध अगोदर ऋणात्मक असेल. हे लक्षात. मग ऋणात्मक असेल तर अशा वेळेस काय होते जे काही सहसंबंध गुणकानुसार किंमत आलेली असते ती किंमत कुठून कुठपर्यंत असते तर -1 ते 0 पर्यंत असू शकते. त्यासोबतच जर सहसंबंध धनात्मक असेल तर सहसंबंध गुणकाची किंमत किती असेल हो 0 ते +1 पर्यंत बर का. मायनस असेल म्हणजे निगेटिव्ह कोरिलेशन असेल म्हणजे ऋणात्मक सहसंबंध असेल तर सहसंबंध गुणकाची किंमत किती असणार आहे -1 to 0. तर पॉझिटिव्ह असेल तर 0 to +1 हे सहसंबंध गुणकाचे म्हणजेच कोरिलेशन ऑफ कोइफिशिएंटची काय व्हॅल्यू असू शकते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते हे सहसंबंध गुणक जे काही आहे सहसंबंध काढण्यासाठीचा तर कार्ल पियर्सन यांनी काय केलेलं आहे की शास्त्रीय पद्धतीनं सहसंबंध गुणक काढण्यासाठी काय सहसंबंध गुणक हे विकसित केलेलं आहे. म्हणजे काय शास्त्रीय पद्धतीनं वस्तुनिष्ठ दोन चलामध्ये किंवा मग दोन पेक्षा जास्त चलामध्ये काय सहसंबंध आहे हे शोधून काढण्यासाठी या कार्ल पियर्सननं काय केलं हे सहसंबंध गुणक शोधून काढलं. आणि तसंच हे सहसंबंध गुणक शोधून काढल्यानंतर त्यांनी स्वतः विकसित केलं असल्यामुळं त्यांनी आपलं स्वतःच नाव त्याला दिलं कार्ल पियर्सन कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन असं. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की हे सहसंबंध गुणक काढण्यासाठी यांनी स्वतःच्या नावानं म्हणजे जे काही सूत्र विकसित केले त्याला स्वतःचं नाव दिलं. तसंच हे सहसंबंध गुणक सांख्यिकीय मापनाद्वारे गणितीय अंकात दर्शवलं जाते. हे लक्षात. गणितीय अंकात दर्शवलं जाते म्हणजे हे जे काही गणितीय प्रक्रिया केल्या जातात जसे की आपण स्टँडर्ड डिव्हिएशन काढताना गणितीय प्रक्रिया केल्या तसंच या कोरिलेशन ऑफ कोइफिशिएंट किंवा मग कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढताना काय करावं लागते गणितीय प्रक्रिया करून गणितीय अंकामध्ये हे कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन दर्शवलं जाते किंवा दाखवलं जाते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की सहसंबंधाचे उत्तर हे गणितीय अंकात येते. त्या अंकावरून सहसंबंधाची प्रवृत्ती व मर्यादा या दोन्ही बाबी स्पष्ट करता येतात. काय म्हटलंय सहसंबंधाची किंमत कशी येणार आहे अंकामध्ये येणार आहे. त्यासोबतच काय या सहसंबंध गुणकामुळे काय होते की त्या दोन चलामध्ये जे काही सहसंबंध आहे त्या सहसंबंधाची प्रवृत्ती आणि मर्यादा सुद्धा काय निश्चित आपल्याला माहित करता येतात किंवा मग माहित करून घेता येऊ शकतात. तसंच हे जे काही कार्ल पियर्सन यांनी कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन विकसित केलेलं आहे त्याला स्वतःचं नाव दिलं. तसंच हे कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन दर्शवण्यासाठी त्यांनी स्मॉल आर या सांकेतिक चिन्हाचा वापर केलेला आहे.
हे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन दाखवण्यासाठी. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते की या कार्ल पियर्सन यांनी सहसंबंधाची श्रेणी दर्शवण्यासाठी काय केलेलं आहे, तर पूर्ण सहसंबंध परफेक्ट कोरिलेशन, उच्चस्तरीय सहसंबंध त्यालाच हाय डिग्री कोरिलेशन, मध्यमस्तरीय सहसंबंध मॉडरेट डिग्री कोरिलेशन, त्यानंतर निम्नस्तरीय सहसंबंध त्याला लो डिग्री कोरिलेशन, आणि त्यानंतर सहसंबंधाचा अभाव म्हणजेच अब्सेन्स ऑफ कोरिलेशन, असं श्रेणीनुसार वर्गीकरण केलेलं आहे या श्रेणीचं. आता हे वर्गीकरण काय आहे श्रेणीचं, किंवा मग हे श्रेणीची मांडणी काय आहे, मी आता जे सांगितलं परफेक्ट, त्यानंतर हाय डिग्री, मॉडरेट डिग्री, त्यानंतर लो डिग्री आणि अब्सेन्स ऑफ कोरिलेशन. हे काय केलेलं आहे आपण सांगितलं, कोरिलेशन कुठून कुठपर्यंत असणार आहे, कोरिलेशन म्हणजे सहसंबंध असणार आहे बरोबर. पण कोरिलेशन जे काही आहे, सहसंबंध जे आहे ते दर्शवण्यासाठी आपण काय काढत असतो, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढत असतो म्हणजे सहसंबंध गुणक काढत असतो बरोबर. मग ती आता सांगितलं मी काय, निगेटिव्ह असेल तर कसं असणार आहे, -1 ते 0, आणि पॉझिटिव्ह असेल तर 0 to +1 असणार आहे. पण त्यांच्या दरम्यान जर असेल तर मग यासाठी त्यांनी काय केलं, श्रेणी वाईज हे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काय केले, श्रेणीनुसार विभाजन केलेलं आहे. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, की हे जे काही सहसंबंध आहे त्या सहसंबंधाची श्रेणी किंवा स्तर, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल लेवल ऑर डिग्री ऑफ कोरिलेशन. तर यामध्ये सांगता येऊ शकते की आपण म्हटलं काय, सहसंबंध गुणकाची किंमत कशी असणार आहे, एकतर -1 किंवा एकतर +1. निगेटिव्ह असेल तर -1 to 0, आणि पॉझिटिव्ह असेल तर 0 to +1 हे असणार आहे. पण आता हे श्रेणी वाईज विभागणी केलेली आहे, या -1 ची -1 ची आणि +1 ची. कशी, तर बघा सांगता येऊ शकते की या श्रेणीचं विभाजन 5 पद्धतीने केलेलं आहे. आपण वरती पाहिले परफेक्ट, हाय डिग्री, मॉडरेट, लो डिग्री, त्यानंतर अब्सेन्स ऑफ कोरिलेशन. आता निगेटिव्ह असेल तर त्याची किंमत किती असू शकते, सहसंबंध गुणकाची किंमत जर मायनस मध्ये आली, आर ची किंमत जर मायनस मध्ये आली तर किती आली त्यावरून त्याचं काय करायचं, डिग्री ठरवायची, कोरिलेशन ठरवायचं. आणि पॉझिटिव्ह प्लस मध्ये आला आर ची किंमत, त्यावरून काय करायचं, त्याची काय त्यांचा सहसंबंध दर्शवायचा, श्रेणी ठरवायची किंवा मग स्तर ठरवायचा. तर बघा या ठिकाणी काय सहसंबंधाची श्रेणी किंवा स्तर सांगता येऊ शकतो, म्हणजेच लेवल ऑर डिग्री ऑफ कोरिलेशन. त्यामध्ये बघा एकूण 5, एक परफेक्ट डिग्री म्हणजे पूर्ण सहसंबंध. आता पूर्ण सहसंबंध बघा समजून घ्या, निगेटिव्हचा त्यानंतर पॉझिटिव्हचा. पूर्ण सहसंबंध हे जर आर ची किंमत -1 असेल, बघा पूर्ण सहसंबंध परफेक्ट कोरिलेशन जर आर ची किंमत -1 असेल तर तेव्हा काय म्हणायचं, परफेक्ट कोरिलेशन ऑफ निगेटिव्ह -1. हे लक्षात. पण त्या ठिकाणी जर समजा +1 असेल, हे लक्षात. आता +1 असेल तर काय असेल, जेव्हा -1 होतं तर परफेक्ट कोरिलेशन कसं असणार आहे, निगेटिव्ह. हे लक्षात. आता +1 असेल तर परफेक्ट कोरिलेशन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह. परफेक्ट -1 असेल तर निगेटिव्ह, +1 असेल तर पॉझिटिव्ह. पण परफेक्ट कोरिलेशन -1 किंवा +1, निगेटिव्ह असेल तर -1, पॉझिटिव्ह असेल तर +1. समजून घ्या बरं का, परफेक्ट कोरिलेशन. त्यानंतर काय, हाय डिग्री कोरिलेशन म्हणजे त्याला काय, उच्च स्तरीय श्रेणी किंवा उच्च स्तरीय सहसंबंध. हे आता हाय डिग्री काय असू शकते कोरिलेशन, तर परफेक्ट आपण सांगितलं, निगेटिव्ह असेल तर -1, पॉझिटिव्ह असेल तर +1. आता हाय डिग्री कोरिलेशन कसं असते, -0.75 म्हणजे -0.75 टू -1 जर असेल तर तेव्हा काय म्हणायचं, हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. पण समजा पॉझिटिव्ह असेल तर किती,
प्लस 0.75 टू प्लस 1 जर असेल किंमत आरची, तर अशा वेळेस तिथं काय म्हणायचं, हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह असेल तर हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन, पॉझिटिव्ह असेल तर हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन. -0.75 टू -1 असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन, पण कोणतं, हाय डिग्री. आणि प्लस 0.75 टू प्लस 1 असेल तर तेव्हा कोणतं, तर हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच आता पुढे मॉडरेट डिग्री कोरिलेशन काय असते, म्हणजे मध्यम स्तरीय श्रेणी किंवा मग मध्यम स्तरीय स्तर काय असतो या सहसंबंधाचा. मध्यम स्तरीय सहसंबंध काय असते बघा, मॉडरेट डिग्री कोरिलेशन. जेव्हा आर ची किंमत किंवा को रिलेशन ऑफ कोइफिशियंट किंवा कोइफिशियंटची किंमत किती असणार आहे, तर -0.25 टू -0.75, -0.25 टू -0.75 असेल तर तेव्हा काय म्हणायचं, मॉडरेट डिग्री कोरिलेशन. पण कोणतं, निगेटिव्ह, कारण मायनस मायनस असेल तर निगेटिव्ह, म्हणून -0.25 टू -0.75 असेल तर काय, मॉडरेट डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. जर आर ची किंमत ही 0.25 ते प्लस 0.75 असेल, कसं, आर ची किंमत जर प्लस 0.25 टू प्लस 0.75 असेल तर तेव्हा कोणती डिग्री असते, पॉझिटिव्ह असते, कारण प्लस आहे. पण त्यामध्ये कोणती डिग्री, तर मध्यम स्तरीय धनात्मक सहसंबंध किंवा मग मॉडरेट डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आपणास म्हणता येऊ शकते. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते बघा, पुढची डिग्री ते कोणतीच, लो डिग्री ऑफ कोरिलेशन किंवा त्यालाच निम्नस्तरीय सहसंबंध म्हणता येऊ शकते. तर अगोदर निगेटिव्ह बाबतीत बघा, तर निगेटिव्ह बाबतीत जर हे लो डिग्री कोरिलेशन सांगायचं झालं, जेव्हा 0 टू -0.25 किंमत असते आरची, तेव्हा काय म्हणायचं, लो डिग्री ऑफ कोरिलेशन, पण कोणतं, निगेटिव्ह. पण जर समजा आरची किंमत 0 टू प्लस 0.25 असेल तर तेव्हा प्लस आहे म्हणून पॉझिटिव्ह डिग्री होईल, आणि म्हणून तिथं काय म्हणायचं, लो डिग्री ऑफ पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणायचं. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते शेवटची डिग्री म्हणजेच काय, अब्सेन्स ऑफ डिग्री ऑफ कोरिलेशन, म्हणजे सहसंबंधाचा अभाव. जेव्हा दोन चलामध्ये काहीच सहसंबंध नसते तेव्हा त्या ठिकाणी सहसंबंधाचा अभाव आपणास सांगता येऊ शकतो. मग जेव्हा आर ची किंमत 0 असते तेव्हा सहसंबंध काय, सहसंबंधाचा अभाव समजायचं. आणि तसंच पॉझिटिव्ह मध्ये जेव्हा आर ची किंमत ही 0 असते तेव्हा सहसंबंधाचा अभाव या ठिकाणी सांगता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने थोडक्यात सहसंबंधाचे जे काही लेवल किंवा कोरिलेशन ऑफ डिग्री किंवा मग कोरिलेशन ऑफ लेवल सांगता येतील, त्यालाच म्हणता येईल काय, सहसंबंधाच्या श्रेणी किंवा स्तर. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते बघा काय, या कार्ल पियर्सन यांनी सहसंबंध गुणक काढण्याचे जे काही पद्धती किंवा मग जे काही सूत्र दिलेले आहेत ते सांगता येऊ शकतात. तर बघा, सहसंबंध गुणक दोन पद्धतीने काढला जातो कार्ल पियर्सनच्या मेथडनुसार. पहिला म्हणजे डायरेक्ट मेथड आणि दुसरं म्हणजे शॉर्टकट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजे प्रत्यक्ष पद्धती. आता प्रत्यक्ष पद्धतीमध्ये कार्ल पियर्सन नुसार काय केलं जाऊ शकते की बाबा ही जे काही सहसंबंध गुणक आहे ते कसं काढलं जाते बघा, म्हणजे आर ची किंमत कशी काढली जाते बघा. तर अगोदर काय केलं जाते की मीन काढून घेतलं जाते. मीनचं सूत्र इथं कोणतं दिलेलं आहे, तर ए बरोबर सिग्मा एम अपॉन एन, हे प्रत्यक्ष पद्धतीमध्ये. आता आर ची किंमत सहसंबंध गुणक म्हणजेच कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचं सूत्र डायरेक्ट मेथड मध्ये काय दिलेलं आहे बघा, तर आर बरोबर सिग्मा डीएक्स डीवाय डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट्स किंवा वर्गमुळामध्ये सिग्मा
dx वर्ग इंटू सिग्मा dy वर्ग हे सूत्र दिलेलं आहे. कोणतं? की प्रत्यक्ष पद्धतीमध्ये कार्ल पियर्सन यांनी जे काही सूत्र सांगितलं आहे मीनचं, ते मीनचं सूत्र आहे A बरोबर सिग्मा m अपॉन n. तर आरचं सूत्र काय दिलेलं आहे म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचं सिग्मा dx dy डिवायडेड बाय वर्गमुळामध्ये सिग्मा dx वर्ग इंटू सिग्मा dy वर्ग हे दिलेलं आहे. त्यानंतर नंबर 2 म्हणजे लघुत्तरी पद्धत किंवा मग शॉर्टकट मेथड नुसार जे काही कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन काढण्याचं कार्ल पियर्सन यांनी सूत्र जे काही सांगितलेलं आहे ते बघा. आर बरोबर मीनचं ते सूत्र आहे काय ए इज इक्वल टू सिग्मा एम अपॉन एन. तर आरचं सूत्र बघा सिग्मा डीएक्स डीवाय इंटू एन मायनस कंसात सिग्मा डीएक्स कंस बंद दुसऱ्या कंसात सिग्मा डीवाय भागिले वर्गमूळ पहिल्या वर्गमुळात डिवायडेड बायला सिग्मा डीएक्स वर्ग इंटू एन मायनस कंसात सिग्मा डीएक्स कंस बंद कंसाचा वर्ग इंटू दुसऱ्या वर्गमुळामध्ये सिग्मा डीवाय वर्ग इंटू एन मायनस कंसात सिग्मा डीवाय कंस बंद कंसाचा वर्ग हे सूत्र या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं कार्ल पियर्सन यांनी हे दोन सूत्र सांगितलेले आहेत, एक डायरेक्ट मेथडचं आणि एक शॉर्टकट मेथडचं. हे लक्षात आपल्याला आर ची किंमत काढताना प्रॉब्लेम घेताना या सूत्रांचा वापर करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय की संभाव्य विभ्रम पद्धती किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय प्रोबॅबल एरर. आता हे प्रोबॅबल एरर काय आहे तर जे काही कार्ल पियर्सन यांनी हे प्रोबॅबल एरर सांगितलेलं आहे. तर कार्ल पियर्सन काय म्हणतात की सहसंबंध गुणक काढल्यानंतर ते बरोबर आहे का नाही हे कशाद्वारे आपण तपासू शकतो किंवा योग्यता तपासू शकतो, त्या प्रोबॅबल एररद्वारे आपण तपासू शकतो. म्हणजेच काय सहसंबंध गुणकाची योग्यता तपासण्यासाठी संभाव्य विभ्रम शोधून काढलं जाते. संभाव्य विभ्रमावरून म्हणजे प्रोबॅबल एररवरून आपण सहसंबंध गुणकाची काय योग्यता आपण तपासू शकतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे संभाव्य विभ्रम आणि सहसंबंध गुणक म्हणजेच प्रोबॅबल एरर आणि कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन यांची जर ऍडिशन केली असता बेरीज केली असता तेव्हा आपल्याला काय उच्चतम सीमा भेटते. तर जेव्हा त्यांची वजाबाकी केली असता म्हणजे काय प्रोबॅबल एरर मधून सहसंबंध गुणक वजा करा किंवा पीई मधून पी म्हणजे प्रोबॅबल एरर मधून आर ची किंमत वजा करा तेव्हा आपण वजाबाकी केली असता तेव्हा न्यूनतम सीमा आपल्याला मिळू शकते. आणि कार्ल पियर्सन यांनी काय केलेलं आहे की हे प्रोबॅबल एरर काढण्यासाठी एक सूत्र सांगितलेलं आहे. सूत्र बघा मग पीई बरोबर पीई म्हणजे पी फॉर प्रोबॅबल ई फॉर एरर बरोबर एक कॉन्स्टंट किंमत घेतलेली आहे पीई बरोबर 0.6745 इंटू 1 मायनस कंसात आर कंस बंद कंसाचा वर्ग भागिले वर्गमुळामध्ये एन. हे सूत्र सांगितले कोण कार्ल पियर्सन यांनी प्रोबॅबल एररचं. बघा परत सांगतो पीई बरोबर प्रोबॅबल एरर बरोबर 0.6745 गुणिले 1 मायनस कंसात आर कंस बंद कंसाचा वर्ग भागिले वर्गमुळामध्ये काय एन हे सूत्र सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय की हे जे काही संभाव्य विभ्रमाचं मूल्य आहे आणि सहसंबंध गुणकाचं मूल्य आहे यांची तुलना करून आपल्याला काही निष्कर्ष सुद्धा करता येऊ शकतात. म्हणजेच या पी ची किंमत आणि आर ची किंमत या दोघांचं कंपॅरिझन करून आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात. त्यामध्ये पहिला निष्कर्ष बघा जेव्हा आरच्या किमतीपेक्षा म्हणजेच कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनच्या किमतीपेक्षा जर प्रोबॅबल एररची किंमत जर जास्त असेल तर अशा वेळेस काय समजायचं त्या दोन चलामध्ये सहसंबंध नाही. कधी आरच्या किमतीपेक्षा पीई ची किंमत जर जास्त असेल तर सहसंबंध नाही समजायचं.
पुढे दुसरा निष्कर्ष, जेव्हा आर ची किंमत म्हणजेच कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनची किंमत प्रोबॅबल एरर पेक्षा 6 पटीने जास्त असेल, म्हणजेच काय, आर ची किंमत ही पीईच्या किमतीच्या 6 पटीपेक्षा जास्त असेल, तर अशा वेळेस काय समजायचं, तिथं सहसंबंध आहे, पण कोणता, उच्च दर्जाचा सहसंबंध आहे असं समजायचं. तिसरा निष्कर्ष, जेव्हा आर ची किंमत 0.3 पेक्षा कमी असेल आणि त्याच्या तुलनेमध्ये पीई ची पण किंमत कमी असेल, आर ची किंमत 0.3 पेक्षा कमी आणि पीई ची किंमत म्हणजे प्रोबॅबल एररची किंमत सुद्धा कमी असेल, तर तेव्हा काय म्हणायचं की तिथं कमी प्रमाणामध्ये सहसंबंध आहे त्या चलामध्ये. त्यासोबतच चौथा निष्कर्ष, जेव्हा आर ची किंमत 0.5 पेक्षा जास्त आहे तेव्हा पीई ची किंमत बघायची. पीई ची किंमत जर प्रोबॅबल एररची किंमत त्याच्या तुलनेत कशाच्या 0.5 च्या तुलनेत किंवा आर च्या किंमतीच्या तुलनेत जर कमी असेल, तर तेव्हा काय समजायचं, त्यांच्यामध्ये सहसंबंध आहे. हे लक्षात. तर एवढे हे 4 निष्कर्ष आपल्याला सांगता येऊ शकतात. कोणते 4 निष्कर्ष? पहिलं काय सांगितले, जर आर च्या किमतीपेक्षा पीई ची किंमत जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय सहसंबंध नाही. आर ची किंमत पीईच्या किमतीपेक्षा 6 पटीने जर जास्त असेल तर तिथं उच्च दर्जाचा सहसंबंध समजायचा. तिसरा निष्कर्ष, आर ची किंमत 0.3 पेक्षा कमी आणि त्या तुलनेमध्ये पीई ची पण किंमत त्या 0.3 पेक्षा कमी असेल तर तिथं कमी प्रमाणात सहसंबंध. त्यानंतर चौथा निष्कर्ष काय, जर आर ची किंमत 0.5 पेक्षा जास्त असेल आणि त्याच्या तुलनेत पीई ची किंमत त्या 0.5 पेक्षा कमी असेल तर तिथं काय सहसंबंध आहे असं समजण्यास येते. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आणि प्रोबॅबल एरर याविषयी माहिती सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हे जे काही चौथा टॉपिक आहे कोरिलेशन ऑफ कोइफिशियंट, या संबंधित सर्व थेरी सूत्रासहित झालेली आहे. तर आपण पुढल्या लेक्चरमध्ये काय करू की आपण प्रॉब्लेम घेऊ. ओके.